श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आज आहे श्रावणातील चौथा श्रावणी सोमवार आणि शेवटचा श्रावणी सोमवार. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर चला तर मग सुरू करूयात आजच्या रेसिपीला. तर इथे मी एका पॅनमध्ये तूप टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण सगळ्यात आधी ड्रायफ्रुट्स भाजून घेऊयात. ड्रायफ्रूट चांगले ब्राऊन होईपर्यंत आपण असे तुपामध्ये परतून घेणार आहोत. आता आपण हे एका साईडला काढून घेऊयात. आणि इथे मी घेतलेले आहेत सेवया, ज्या बाजारामध्ये मिळतात तुम्हाला ह्या खिरीच्या सेवया, त्या मी घेतलेल्या आहेत. यात आपण अशा तोडून घेऊयात अशा प्रकारे. घरच्या शेवया घेतल्या तरी चालतील, पण याची टेस्ट खूप वेगळी लागते. एकदम आकाराने अशा बारीक असतात, त्यामुळे याचा फ्लेवर खिरीमध्ये खूप छान येतो. आता मी परत एका पॅनमध्ये तूप टाकलेलं आहे आणि ज्या आपल्या शेवया घेतलेल्या आहेत आपण, त्या मी यामध्ये चांगल्या ब्राऊन होईपर्यंत परतून घेणार आहे. तर आपण असं छान याला परतून घेऊयात. अगदी स्लो फ्लेमवरती आपल्याला ह्या परतून घ्यायच्या आहेत. पूर्ण तुपाचं सेवयाला लागलं गेलेलं पाहिजे आणि खूप छान चव येते खिरीला. अशा प्रकारे छान आपण परतून घेतलेलं आहे. शेवया अशा ब्राऊन अशा झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. बघू शकता तुम्ही, छान अशा गोल्डन ब्राऊन झालेल्या आहेत शेवया. आणि आता आपण हे काढून थंड करायला ठेवून द्यायचे आहेत. ही एक महत्त्वाची टिप आहे. आणि इकडे मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे. दुधाला चांगली 1-2 उकळी काढून घेतलेली आहे मी, बघू शकता. आणि आता यामध्ये आपण जे शेवया घेतलेले आहेत आपण तुपामध्ये परतून त्या टाकणार आहोत. आणि हे आपल्याला चांगलं स्लो फ्लेमवरती चांगलं शिजवून घ्यायचे आहेत. बघू शकता, अर्धा लिटरला कमीच दूध घेतलेलं आहे मी. त्यामध्ये चांगलं हे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. दुधामध्ये शेवया ह्या थंड झाल्यानंतर टाकायच्या. शेवया जर गरम असतील तर आपलं दूध हे फाटू शकतं, दूध खराब होऊ शकतं आणि खिरीला आपली छान चव येणार नाही. त्यामुळे शेवया कधी पण थंड करूनच गरम दुधात टाकायच्या आहेत आपल्याला. यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स टाकून घेऊयात. थोडंसं इलायची पावडर टाकूयात. आता आपण यामध्ये इलायची पावडर टाकलेली आहे. आणि साखर आपण जेव्हा आपल्या शेवया चांगल्या शिजतील तेव्हाच टाकणार आहोत, कारण साखर पहिले टाकली तर शेवया नंतर शिजल्या नसतील तर त्या शिजल्या जाणार नाहीत. त्यामुळे पूर्णपणे शेवई आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आणि आपली शेवई चांगली शिजलेली आहे. आता आपण या स्टेपला साखर टाकूयात. साखरेचं प्रमाण तुम्हाला गोड ज्याप्रमाणे आवडतो त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर अशा प्रकारे आता आपण 2 मिनिटं परत हे शिजवून घेणार आहोत साखर टाकल्यानंतर. तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे मस्त आपली अशी ही शेवयाची खीर तयार झालेली आहे. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही बघू शकता किती छान आपली अशी एकदम क्रीमी आणि मस्त अशी टेस्टी अशी खीर तयार झालेली आहे. वरतून मी तूप टाकलेलं आहे. आणि आपण काय करायचं, आपल्याला जेव्हा खायचं असेल तेव्हा गरम करून दूध यात मिक्स करायचं. खीर पण गरम होते, गरम गरम खाण्यात येते. आणि दूध पण अशी आपल्याला जर पातळ अशी खायची असेल तर
दूध टाकून आपण खाऊ शकतो. काय होतं, खिरीमध्ये कितीही दूध टाकलं तरी ते खीर थंड झाली की पूर्ण दूध हे ॲब्झॉर्ब होऊन जातं. त्यामुळे आपल्याला पाहिजे तेव्हा खायचं तेव्हा दूध टाकून खाल्लं तर खीर अशी पातळ आपल्याला आवडत असेल तर आपण दूध टाकून खाऊ शकतो. आणि मी पण तसंच करणार आहे. आत्ता कोणी खाणार नाही आहे घरात, त्यामुळे मी जेव्हा खायचं असेल तेव्हा यामध्ये गरम दूध ॲड करणार आहे. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.